त्याचे बागलविल्ले मला विचारतात तू कोण आहे, तुझं काय काम आहे. म्हणून त्या दिवशीच्या सभेत उत्तर दिलं, बाबूराव पाचरनेच्या औलादे, खांद्याला खांदा दादा पाटला बरोबर फिरणार आणि एक दिवस सुद्धा खाडा नाही करणार. आज तब्बल 10 दिवस झाले दादा पाटलाला नाही सोडणार ना, नाही सोडणार आयुष्यात. अरे माझा बाप मेल्यानंतर त्याला संघर्ष होता म्हणून नाव मिळालं. त्या माणसाने 40 वर्ष माणसांसाठी संघर्ष केलाय. तो गेला म्हणून संघर्ष संपला नाही. आयुष्यभर संघर्ष करायची ताकद आहे या पोरामध्ये. त्या बापाचं नाव हे पोरगा आयुष्यभर टिकवणार. आणि तुला पुढे यायचंय ना तर पुढे येऊन विरोध कर. बागल बल्लांना का म्हणतो, का म्हणतो की हा कोण आहे, याचा तिथं हात बसायचा संबंध काय. अरे उत्तर दिलं, मी माझा हक्क मागायला आलोय. 6000 सभासदांची नोंद घाल, मला सभासद कर, आम्ही तिथं सभासद होऊ. अरे का नाही 6000 सभासदांची तू नोंद लावली. आणि मी ह्या मताचा आहे, 6000 सभासदांची नोंद लाव, शेवटचा नंबर माझा ठेव, तरी माझी तयारी आहे. जर तुम्हाला एवढीच भीती वाटते ना तर सोडून द्या सगळं. अरे तुमच्या बेरजीच्या राजकारणात तुम्ही शेतकऱ्यांच्या पोरांचं नुकसान करताय. का नाही सभासद लावून घेतलं महिला सभासदांच्या पोरांना वारस म्हणून. आणि तो लढा या पदयात्रेमध्ये आम्ही ठरवलं, आम्ही हे सिद्ध करणार की तू बोलतोय हे प्रत्येक गोष्ट खोटं बोलताय, आमची खऱ्याची बाजू आहे. आम्ही प्रत्येक गावात जातोय, बाजू मांडतोय आणि मंदिरात बोलतोय. आज काल सुधीर भाऊनी त्यांना आवाहन केलंय, येतो तुमच्या गावात, द्या उत्तर. का नाही अजून आम्हाला निरोप आला. कारण की सत्याची बाजू आहे ना मांडायला आहे ना, त्याला खरंच संघर्ष करायला लागतो. त्यामुळे पदयात्रेला तुम्ही आम्हाला ताकद देताय, अशीच ताकद पुढे देत राहा. हा संघर्ष असाच चालू राहील याची ग्वाही तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद.